तर हे आहे आमचं नेरले तिरवडे गाव. होम मिनिस्टर सगळे असतात पण खेळ पठणीचा तुम्हाला फक्त तिरवडे वाडीमध्येच मिळतो. आता आम्ही काही वेळातच पालखी बाहेर काढणार आहोत आणि ही पालखी नाचवणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7 वाजायला आलेले आहेत आणि आज चांगलीच एक राईड होणार आहे आपली. आज अक्षय तृतीया आहे, तर सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अक्षय तृतीया असल्यामुळेच आज मी चाललो आहे माझ्या गावी एक पालखीचा सोहळा वगैरे असतो, तर तो पण अटेंड करणार. आणि ॲक्च्युली मला ना आज मॉर्निंगलाच पोचायचं होतं, बट अनफॉर्च्युनेटली ते सगळं पॉसिबल झालं नाही. रात्री निघायला भेटलं नाही. रात्री तुम्हाला माहिती आहे आमच्या घरचे बाईक राईड करायला सोडत नाहीत, त्यामुळे आता सकाळचे 7 वाजलेत आणि आता 7 वाजता आम्ही आमचा प्रवास स्टार्ट करू. तर आता माझी हे टॉप बॉक्स रेडी झालेलं आहे. टॉप बॉक्समध्ये पण खूप साऱ्या गोष्टी भरलेल्या आहेत, प्लस इथे आपले पॅनियर्स वगैरे आहेत. पॅनियर्समध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी विचार केला की टँक बॅग आणि टेल बॅग पण घेईन, पण त्याची काहीच गरज नाही, कारण की ऑलरेडी खूप कमी सामान आहे ॲक्च्युली, आणि खूप सामान तरी ह्या पॅनियर्स आणि या टॉप बॉक्समध्येच ॲडजस्ट झालेलं आहे. तर चला मित्रांनो, निघता 7:15 झालेले आहेत. पूर्ण पॅनियरवाला पूर्ण सेटअप केलेलं आहे आपण. सगळं सेटअप बरोबर आहे. होपफुली तुम्हाला आवाज येतो आहे. मॅप पण लावलेला. आपण पेणच्या रस्त्याने जाणार आहे. ॲक्च्युली ओल्ड आणि न्यू 2 हायवे भेटतात. तर पुण्या साईडने पण गेलो असतो, पण पुण्या साईडने आपल्याला नाही जायचं, म्हणजे सातारा वगैरे करून नंतर कराडच्या तिकडून राईट मारून तिकडनं पण आहे जायला. नॉर्मली नेहमी मी जातो ना गावी, तेव्हा आम्ही पुणा सातारा करूनच जातो त्या साईडने, पण ह्या वेळेला आपण काहीतरी डिफरंट करणार. वा 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 वा, कितीतरी दिवसाने मित्रांनो, कितीतरी दिवसाने फायनली. अरे यार, हे 6 महिने होते ना माझे, लास्ट 6 महिने इतके स्ट्रगलवाले गेलेले आहेत, इतके स्ट्रगलवाले की काय सांगू यार. एनिवेज, पण आता फायनली डिसाईड केलं. आता खूप झालं. थोडं आता कामापासून बाहेर निघून स्वतःसाठी पण थोडा टाईम देऊया. थोडे 5-6 दिवस आहेत ना, हे 5 दिवस यार फुल एन्जॉय करणार आहे मी, फुल एन्जॉय. हे जेवढं कामाचं फ्रस्ट्रेशन आहे ना डोक्यामध्ये, सगळं आपलं बाहेर निघणार आहे. हा ना, एवढा मोठा त्रास झाला आहे ना यार ह्या ठाण्यापर्यंत पोचायचा. खरंच एवढं ट्रॅफिक दाखवत आहे यार. इथनंच स्टार्ट झालेलं आहे. आता काय माहीत आता पुढे किती आहे ट्रॅफिक. फायनली भाई आता U-टर्न घेतलेला आपण. मुंबईच्या रोडने आपण निघतो आता. फालतूमध्ये खूप टाईम वेस्ट झाला, खूप टाईम. आणि ठाणा आहे ना पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम. मी ॲक्च्युली ना निघते वेळीच मॅपमध्ये नीट बघायला पाहिजे होतं, तरी मला 2 जण बोललेले यार ठाण्याने नको जाऊ. आता फायनली टाईम झालेला आहे 10:15 आणि आम्ही थांबलेलो एका रेस्टॉरंटमध्ये. लास्ट टाइम जेव्हा आम्ही कोकण कोस्टल केलं तेव्हा पण आम्ही आय थिंक याच रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो. तेव्हा पण आम्ही सेमच खाल्लेलं, जे होतं मसाला डोसा, 2 चाय. आता पण सेम ऑर्डर केलं. आय थिंक हाफ एन आवरमध्ये इकडं निघूया, कारण की खूप डिस्टन्स कवर करायचं आहे. अजून हार्डली आम्ही काहीतरी 70 किलोमीटर्स आलोच ना, 70-80 किलोमीटर्स. अजून तर भाई अजून खूप बाकी आहे. तर मित्रांनो आता 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजता आम्ही जवळपास कुठे आय थिंक कोलाडजवळ पोचलेलो आहे. कोलाड रिलेटेड एक कहाणी तुम्हाला मी सांगतो. लास्ट टाईम मी जेव्हा कोकण कोस्टल राईड केली ना, तेव्हा कोलाडच्या इथून आम्ही लोक गेलेलो आणि कोलाडला एक नदी लागते तिकडे ना. मला एकदम चांगला स्पॉट दिसला. सो आणि तिकडे रिव्हर राफ्टिंग काइंड ऑफ काहीतरी ॲक्टिव्हिटी वगैरे चालू होती. तर मी काय केलं, तिकडे माझा ड्रोन उडवला. ऑब्व्हियसली यार आपल्याला हे सगळे शॉट्स वगैरे पाहिजे असतात. ड्रोन उडवला आणि थोड्या टायमानंतर शॉट्स वगैरे घेऊन झाले सगळे आणि ड्रोन मी खालती उतरतो आहे. त्याच दरम्यान मध्ये पोलीसवाले आले. त्या पोलीसवाल्यांनी धरलं आम्हाला आणि डायरेक्ट पोलीस चौकीत नेलं.
पोलीस चौकीत नेलं आणि इतक्या गोष्टी सुनावल्या की इथे हे आहे ते आहे, तुम्हाला माहिती आहे काय, ड्रोनची परमिशन कुठे आहे, आणि हे आणि ते, बापरे. तर फायनली सगळे फुटेज वगैरे दाखवले त्यांना. नंतर फायनली आय थिंक हाफ ॲन आवर का पाऊण तासामध्ये आम्हाला नंतर जायला दिलं त्यांनी. म्हणजे असं सगळं सीन झालेला कोलाडच्या इथं. तर कोलाड आला ना की मला ॲक्च्युली तोच सीन आठवतो. कोकणाकडे जाण्याचे रस्ते म्हणजे खरंच एक वेगळीच जादू असते. दुतर्फा हिरवाई, टेकड्यांची उंच सकल अशी वने आणि मधूनच डोकावणारे एक लहान गाव. हे सगळं पाहताच बाईक चालवण्याची मजा काही औरच असते. प्रत्येक वळणावर नवा नजारा आणि प्रत्येक थांबांवर नवी आठवण तयार होते. हा प्रवास केवळ ठिकाणापर्यंत पोहोचण्याचाच नसतो, तर तो अनुभवायचा असतो, मनात साठवून ठेवण्यासारखा. काय रस्ते आहेत मित्रांनो, एक नंबर रस्ते आहे खरंच. आरामात तुम्ही 90-100च्या स्पीडला मी तर आरामात चालवतो. आता महाड लेफ्टला, रायगड फोर्ट लेफ्ट साईड, रत्नागिरी स्ट्रेट. भारी वाटतं रे, काय भारी वाटतं. सो फायनली आता थोडा वडापाव खाल्ला तिकडे. वडापाव जबरदस्त होता भाई. 3 वडापाव खाल्लेत आम्ही, एक नंबर. वडापाव आणि चाय. जे घाट वगैरे लागले ना की झोप वगैरे जी पण असेल ना ती पूर्णपणे उडून जाते, कारण की पूर्णपणे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन द्यायला लागतं या रस्त्याकडे. बघा ना या रस्त्यामध्ये, बघा हे बघा, आम्ही मॅप लावला त्याच्यामध्ये बघा कसं दिसतंय. पूर्ण घाटवाला रोड आहे, पूर्ण घाटवाला रोड. फक्त आणि फक्त 40 मिनटात गावी पोचणार. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे पाचलला. आणि पाचल हे मेन मार्केट आहे आमच्या गावापासून जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावरती. तर इकडनंच काही असेल सामान इमान घ्यायचं तर आम्ही पाचलला येतो. नेटवर्कची गोष्ट करू तर पाचलपर्यंत नेटवर्क असतं बाकीच्या कार्ड्सला वगैरे, पण आतमध्ये फक्त आणि फक्त BSNLच नेटवर्क चालतं. तर हा आहे मेन एरिया पाचलचा. आता इकडनं आपण घेणार आहे राईट आमच्या डिरेक्टली गावाजवळ. इथे आहे ही आमच्या गावची नदी. आता नदीला एवढं तरी पाणी नाही, पण आमचं गणपती विसर्जन वगैरे आम्ही लोक इथे येतो नदीजवळ. हे जवळपास 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि आमचं गावचं दुसरं घर एक आहे जे आम्ही बांधलेलं, तर ते जस्ट माझ्या राईट साईडला आहे. इथे हे एक घर आहे. तर आणि आता आपण चाललेलो आहे गावच्या मेन घराकडे. बघता बघता गावाजवळ पोचायला आलो मी. जवळपास 12 तासांचा थकवणारा प्रवास झाला, पण शेवटी गावाचे हे पहिले दर्शन झाले ना, सगळा थकवा, सगळी दमणूक एका क्षणात नाहीशी झाली. हा मातीचा वास, ओळखणारे रस्ते आणि लांबून दिसणारी मंदिराची टोक, माझं गाव, माझं घर पुन्हा एकदा जवळ आलंय. यात सगळ्यात मोठा आनंद असतो. अरे वा, हे बघा हे आहे आमचं घर. आणि इथे ॲक्च्युली वाडा वगैरे होता. हां असं ते तिकडनं पण ते चालत, ठीक आहे असं ते. काय आपली बाईक झालेली आहे इथे पार्क. तर जाऊया आपण आतमध्ये, नंतर जाऊन सामान वगैरे सगळं काढूया बाईकचं. घरचे आलेले आहेत. तर मित्रांनो गावामध्ये पोचून झालेलं आहे, अराउंड 1 तासाच्या वरती झालेलं आहे. तुम्हाला थोडा आवाज माझा कमी येईल, पण आता माझी बहीण आहे माझ्याबरोबर आणि इकडून पुढे ब्लॉग कंटिन्यू करणार आहे माझी बहीण, कारण की इथे आता लेडीजचे गेम्स वगैरे चालू आहेत. तर तेच आता तुम्हाला दाखवेल माझी बहीण. आणि हे आहे आमचं मंदिर, राधाकृष्ण मंदिर, जिथे आज रात्री पालखी होणार आहे. तर आता पुढे कंटिन्यू करणार ब्लॉग माझी बहीण. तर आधी तुम्हाला दाखवणार आहे महिलांचे गेम, पैठणी गेम. पैठणीचा होम मिनिस्टर सगळीकडे असतात, पण खेळ पैठणीचा तुम्हाला फक्त तिरवडे वाडीमध्येच मिळेल. मी तुम्हाला दाखवते पुढे पूर्ण व्हिडिओ. खेळायला सुरुवात पण झाली नाहीये आणि ते लाईट गेलेली आहे. मुद्दाम लाईट बंद केलेली आहे. जरा लांब. तर फायनली पहिला गेम सुरू होत आहे. बॉल नारळ पासिंग.
5:30 तसं संगीत खुर्ची असतं, गाडं लावणार, नारळ पास होणार. तर आपण बघूया आता. तर आता जे 10 जण झाले त्यांच्यामध्ये 2 ग्रुप होणार, 5 आणि 5. 5 फायनलला जाणार, डायरेक्ट पैठणी जिंकणार आणि बाकीच्या 5 ना सुद्धा गिफ्ट आहे. आम्ही कोणाचंही मन सॅड होऊ देत नाही, आम्ही सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी करतो. कृषाल, कुट्टी, दिव्या, तन्वी आणि अक्षय. चला 1 2 धरून जायचं नाही. फुगा प्रांजला तर आता फायनली लास्टचा राऊंड आहे. तर जसा तुम्ही आता हा पैठणीचा खेळ बघितलात, पैठणी पण बघितलात ती कशी सुंदर होती ना. तर आता ज्या माहेरवासीन आहेत त्यांना सुद्धा गिफ्ट दिलेला आहे आणि हा सगळा कार्यक्रम होऊन मेन कार्यक्रम अजून बाकी आहे. आता आम्ही जेवणार मस्तपैकी, जसं तुम्हाला बोललेले की लंच आणि डिनर अक्षय तृतीयाला असतोच. तर आता आम्ही काही वेळातच पालखी बाहेर काढणार आहोत आणि ही पालखी नाचवणार आहोत आणि कसं आम्ही करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. तुम्हाला बघून खरंच खूप भारी वाटेल. आता तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले असालच की माझ्या गावी पालखी कशी नाचवली जाते. तर मंदिराच्या 5 फेऱ्या मारल्या जातात आणि त्यामध्येच ती सगळी मजा होते. बाकी कसा वाटला तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ मला नक्की सांगा. बाय बाय.